विलाप गीतचे पुस्तक तिसरा अध्याय, विलाप गीतचे पुस्तक त्याचा तिसरा अध्याय 1 ते 4 वचन। मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दुःख भोगलेला मनुष्य आहे। त्याने मला घेऊन जाऊन उजेड नव्हे तर अंधारात चालावयास लाविले। खरोखर तो दिवसभर मज विरुद्ध आपला हात राऊंड चालवितो। त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे। त्याने माझी हाडे मोडली आहेत। या वचनाद्वारे आपल्याला काय कळतं? आपण बायबल वाचत नाही, कित्येक जण आहेत बायबल वाचत नाही। कॅलेंडर मध्ये काही वचन असतात बायबल मध्ये, हे वचन पण त्यामध्ये ऍड केलेलं आहे। त्या वचनामध्ये ऍड केलं ते वचन आपण वाचतो रोज जाताना, कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं। ते वचन कशाबद्दल लिहिलं आहे, उदाहरण काय, सारांश काय, त्याचं कुठल्या चरित्र मधलं सांगितलं ते उदाहरण आहे बायबल मध्ये, ते आपल्याला माहित नसतं। कारण का आपण बायबल वाचत नाही। तर हे तिसरा अध्याय कळायला पाहिजे तर आपल्याला त्याचा सारांश, मागचा इतिहास काय आहे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे। म्हणजे बायबल वाचत नाही, जास्तीत जास्त न्यू इयरला, क्रिसमसला एक शपथचे कार्ड म्हणून असं देतात काही लोक, वचन असतात त्या कार्डवर। ते कार्ड आपण सारखं वाचत असतो। बायबल कशाला दिलेलं आहे आपल्याला? बायबल आपल्याला वाचण्यासाठी, जीवनाचे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला बायबल दिलेलं आहे वाचण्यासाठी। ते आपल्या कार्ड मध्ये लिहिलेलं वाचण्यासाठी नव्हे तर बायबल वाचण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र खरंच दिलेलं आहे। केवळ आजार आले म्हणून मानाखाली डोक्याखाली टून झोपून घेत आहे, याच्यासाठी दिला नाही देव बापाने। आपल्याला वाचण्यासाठी, याचं रहस्य कळण्यासाठी, देव काय आहे, कोण आहे, याचं रहस्य बाहेर पडण्यासाठी आपल्याला बायबल देवाने दिलेलं आहे। ते वाचत नाही आपण। तर विलाप गीत म्हणजे काय माहिती का तुम्हाला? विलाप गीत, रडणे, रडत आहेत। कोण रडत आहेत, कशाला रडत आहेत? विलाप गीत म्हणजे कोण, कशाला रडत आहेत? देश, पूर्ण देश त्यांचा देश रडत आहे। ते देशामध्ये आलेले आहे, अन्य लोक राज्य करण्यासाठी ते देशामध्ये आलेले आहेत। कोण ते लोक? आपण पुढे पाहूया कोण ते लोक। देशामध्ये राज्य करण्यासाठी आलेत। स्त्रियांना रक्तपात करत आहेत, पुरुषांना रक्तपात करत आहेत, लहान पोरांना मारून टाकण्यात आलेलं आहे। कारण का मारत आहेत, कशाला मारून टाकत आहेत, याच्या मागचं कारण काय आहे? हे घडण्या अगोदर इर्मिया सांगत होता। काय सांगत होता इर्मिया? तर अरे सुधरा, तुम्ही परमेश्वराला देव मानतो पण अन्य देवांना तुम्ही पूजा करत आहोत, सुधरा सांगत आहे। पण ते लोक काय केलं? नाकारले। तू कोण आहे? आम्हाला आमचे पूर्वज आमचं प्रेमळ देव आहे म्हणून सांगितले। आमचे देव असं नाही, कष्ट देणारा देव नाहीये। तू कोण आहे आम्हाला सांगणारा? इर्मियाला सांगितलेला असं म्हणत होते। तुच्छ लेखत होते इर्मियाला, तुच्छ लेखत असताना परत जाऊन सांगतो, अरे सुधरा, देव तुम्हाला सांगत आहे सुधरा। अन्य लोकांची कशाला तुम्ही, अन्य देवतांना कशाला पूजा करता? आपलं जिवंत देव आहे त्याला पूजा करा, त्याला प्रार्थना करा म्हणून सांगत आहे। तरी तुम्ही का त्या देवाला पूजा करत आहोत? का तुम्ही व्यभिचार मध्ये पडत आहोत? देवाला विसरून चालू तुम्ही। आपल्या देशामध्ये येईल कोण? अन्य लोक येऊन आपल्या देशामध्ये राज्य करतील। सुधरा, दुष्कर्म येईल आपल्या देशामध्ये सांगत आहे कोण? इर्मिया। तरी काय झालं? ऐकलं नाहीत लोक। त्याच्यावर असं लागलं, त्यांनी काय आम्हाला एवढं चांगले प्रवक्ता सांगते, यांनी काय आपल्या देशामध्ये दुष्कर्म येतं म्हणून सांगते, यांनी येड आहे। आता एखादा मी सांगतो आपल्या देशामध्ये अमेरिकेचे येऊन आपल्या देशामध्ये राज्य करतील असं मी तुम्हाला म्हणलं, तुम्ही असतो का नाही? अचानक सांगितलं, असतो का नाही? तसे इर्मियावर असत होते सांगताना, इर्मियावर असत होते, ऐकलं नाही। परत येऊन जाऊन सांगितलं एक दिवशी कड्ड्यामध्ये टाकून त्याला म्हटले, तू अजून एकदा आमच्या सोबत आला ना तुला मारून टाकतो, आम्हाला सांगू नको असले प्रवचन, आम्हाला गरज नाही म्हणले इर्मियाला। इर्मिया रडत म्हणला, देवा मी काय पाप केलं? देवा मी कशाला जाऊन ते सुवार्ता करतो, सेवा काय करू? मी त्याने ऐकत नाही, त्याने मलाच मारून टाकतात म्हणाले, मलाच वॉर्निंग झाले, मी कशाला सांगू म्हणते देव बाप्पा। त्यावेळेस देव अजून एकदा त्याला चान्स दे, जा तू सांग अजून एकदा सांगता, रे देव तुम्हाला सांगत आहे रे, सुधरा रे। ऐकत नाही, कोणच ऐकत नाही। ऐकल्यानंतर त्याने आलं परत, देव बाप्पा कोण ऐकत नाही, परमेश्वरा कोण ऐकत नाही म्हटलं। परत परमेश्वर म्हणतो, आता तू तोंडाने सांगितलं, आता त्यांना प्रॅक्टिकली सांग म्हणतो इर्मियाला।
प्रॅक्टिकली. ते प्रॅक्टिकल म्हणजे काय, प्रॅक्टिकली कसं सांगायचं, तर लाकूड घेऊन जा त्यांच्या समोर आणि आपल्या मांडीला लावून असं तोड ते लाकूड आणि सांग म्हणलं. त्यावेळेस त्या लोक म्हणत अरे तुझ्याकडे ताकद आहे, तू कशाला लाकूड घेऊन मारतो. आणि त्याच्या मागे परमेश्वराची शक्ती आहे, त्यांना माहित नाही. लाकूड तोडून सांगितला, अरे आता तर सुधरा रे, तुम्ही सुधरा. काय अन्य देवांना पूजा करतो, काय तुम्ही व्यभिचार मध्ये पडत आहोत, तुम्ही देवांना विसरून गेलेला आहोत. आता प्रेझेंटली नाही का लोक परमेश्वर म्हणून प्रार्थना करतात. दुसरं कोणी आलं तर त्याच्या मागे जातात, भूताच्या मागे. काय त्या अन्य देवतांना मानतात. काय लोक आपल्या ख्रिश्चनिटी मध्ये आहेत, प्रेझेंटली मी पाहत आहोत, कित्येक जण आहेत. कारण का विश्वास मध्ये भक्कम नाहीये देवाचे. आम्ही सेवक लोक सांगतो ना, ते मनपूर्वक ऐकायला पाहिजे. ज्या वेळेस इरम्याला तुच्छ लेखले, त्यावेळेस आम्ही सेवक लोक, आमचे सेवक म्हणजे आमचे पास्टर संजू मोरे म्हणा, आम्ही सेवक लोक म्हणजे आम्ही देवाचे वचन सांगणारे लोक म्हणा, आम्ही सांगत असतो, तोंड उघडून सांगत होतो, गळा फाडून सांगत असतो. पुढचा व्यक्ती ऐकतच नाही. यांनी काय यांनी मला सांगते, यांनी जाता मग सांगते सुधरा. यांनी कोण आमचं न्याय करणारा. अरे न्याय करत आहे देव, न्याय करणारा आम्ही सांगत आहोत, तू ऐकत नाही. त्यावेळेस तुलाच दुःख भोगावं लागतं. मी इरम्या सांगितला ऐकलं नाही. इरम्या सांगितलेलं सगळं कुठल्या पुस्तक मध्ये आहे, इरम्याचं पुस्तक मध्ये आहे. आणि जे सांगितलं ते घडलेलं कुठल्या पुस्तक मध्ये आहे, विलाप गीत मध्ये आहे. रडत लिहिला विलाप गीत गडत असताना इरम्या कसं वाटत असेल, इरम्या डोळ्यांनी बघत असेल तर रडत लिहिला कसं वाटत असेल. मी सांगितलं सुधारलं नाही, मी सांगितलं सुधारलं नाही. आज आलं आपल्या देशामध्ये कष्ट दुःख. कोण आपले मोठे भाऊ लोक सर्कस, कोणते लोक, इस्रायल लोक. ऐकलं नाही देवाचे, ऐकलं नाहीत. त्यांचा रक्तपात असं केलेत ना, गर्भ असलेली स्त्री असतात ना, स्त्रिया, ते गर्भ असलेल्या स्त्रियांना पोट फाडून ते बाळाला बाहेर काढून दगडाने ते बाळाला मारून टाकायचे. तेवढं डेंजर भयंकर पिढी आणले देव बाप्पाने त्यांच्यावर. कारण का ऐकले नाही देवाचे ऐकले नाहीत कोण. देवाचे जेवढं प्रेमाळ देव आहे तेवढा देवाला राग सुद्धा आहे. कारण का आपण त्याचे लेकरं आहोत. एखादा आपले मुलं चुका काम करत असताना ते करंट आहे, ते करंटला जाऊन ते करंटला जाऊन हात लावत आहे. आपण त्याला एकदा दोनदा सांगतो, ऐकत नाही. तिसऱ्यांदा आपण त्याला मारतो, लय मारतो आपण. तुला कळत नाही का, रडतो तेव्हा. रडून पाहून आई लोकांना पण रड येते, जवळ घेते परत आई जवळ घेते की नाही परत त्यांना, आई त्यांना जवळ घेते. तसं देव आहे. एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तीनदा सांगतो, ऐकल्याने देव शिक्षा देतो, परत देव जवळ घेतो. प्रेमाळू देव आहे आपलं आणि रागाळू पण देव आहे आपलं. सांगितलं इरम्या सांगितला आल्या देशामध्ये कोण राज्य करण्यासाठी आले, कल्दी लोक, बाबुलियन लोक. ते लोक आले, त्यांना त्यांच्या राज्यामध्ये आले. काय घडलं पुढं तर तेच विलाप गीत मध्ये जाऊ आपण. 5 अध्याय पहिल्यापासून वाचतो. हे परमेश्वरा आम्हावर काय विसरले आहे याचे स्मरण कर. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर दे. आमचे वतन परक्याकडे गेले आहे. आमचे वतन परक्यांकडे गेलेले आहे. कोण ते परके? बाबुलियन, खल्दी लोक आहेत. खल्दी पुढे वाचा. आमचे घरे परदेशांच्या हाती गेले आहेत. आम्ही पोरके ऋतुहीन आहोत. आमच्या माता जशा काय विधवा आहेत. आमचेच पाणी आम्ही पैकातून पितो. काय त्यांच्या देशामधले पाणी त्यांनीच काय करत आहे, पैसे देऊन घ्यायला लागले. त्यांचेच लाकडं पैसे देऊन येत आहे. कारण का तुम्ही केलं चूक, पण भोगावा कोणा लागलं? त्यांच्या लेकरांना भोगावं लागलं. लक्षात ठेवा. कधी पण आई वडिलांना सांगतो मी, ज्या वेळेस आपण चूक करतो आपल्याला त्रास नाही, आपल्या मुलांना त्रास मिळतो पुढे. आपण जेवढं चांगलं देवामध्ये काम करतो तेवढं देवामध्ये मुलं चालतात.
प्रेझेंटला असंच आहे. पुढे वाचा. आमचा छळ करणारे हा आमच्या मानगुटीस बसले हा. आहे. हा आम्ही शिनलो आहोत, हा आम्हाला विश्रांती नाही. हा. आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी कुठं? मिसर देशात स्त्री लोकांकडे हा अश्रू लोकांकडे हात पसरतो. पीक मागण्यासारखा हात पसरायला लागले इस्रायल लोक. त्यांना एक 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 पीड देण्यात आला. पिढी देव बाप्पा. कारण का ते ऐकलं नाही. तो आम्ही असं सेवकला आम्ही सांगत आहे असं घडणार आहे. देवाचं राज्य जवळ आहे. येणार आहे. देवाचं राज्य जवळच आहे. येणार आहे. येशू ख्रिस्त येणार आहे. सुधरा रे आता तरी सुधरा रे. व्यसनापासून लांब जावं रे. काय व्यसन करतो तुम्ही? कशाला व्यसन करतो? देवामध्ये राहा रे. आम्ही सांगत आलो काय तुम्ही काय सुधरतच नाही. लोक काय सुधरतच नाही कोण. पण देव एक दिवस त्यांना पिढी भयंकर पिढ्या देत. आयुष्य का रडत असो त्याला मरणच नाहीये. आत्म्याला गेल्यावर नरकात टाकण्यात येतो. आयुष्य का रडत असो. आयुष्य काळ दातामध्ये किडा बसतो. किडा खातात आपल्याला नरकामध्ये. भयंकर ते नरकाविषयी सांगितलं. भयंकर बायबल ते सांगत आहे. तुम्ही सेवक लोक येतात तुम्हाला सांगतात त्या इच्छाप्रमाणे देवाच्या इच्छाप्रमाणे तुम्ही चालत आहोत का? तुमच्या घरी मी का पाठवत आहे? मंडळीमध्ये आम्ही का पाठवत आहे? बाहेर प्रचार करण्यासाठी का पाठवत आहे? केवळ तुम्ही सुधरायला पाहिजे. देव तुम्हाला वॉर्निंग देत आहे. जसं ईमेलद्वारे त्यांना वॉर्निंग दिलंय. आता प्रेझेंटली सेवकाद्वारे वॉर्निंग देत आहे. सुधरा रे. काय नाहीये सुधरा. देवाशिवाय काय नाही. देव निर्माण केले आपण. देवच आपल्याला आपण कोण निर्माण केलं? देवच निर्माण केलं. हे देह मातीत जातो पण आपला आत्मा देवाकडे जातो. मग आत्माला प्रतिफळ भेटायला पाहिजे म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? देवाचं काम करायला पाहिजे. देवाची स्तुती आराधना करायला पाहिजे. त्याच्याशिवाय काहीच करायला नाही पाहिजे. फक्त देवामध्ये राहायला पाहिजे. मगच आपल्याला स्वर्ग राज्य मिळतो. नाहीतर नाही मिळत. देवाच्या आज्ञा पाळायला पाहिजे मगच स्वर्ग राज्य मिळतो. नाहीतर नाही मिळत. तर या कष्ट दुःखामध्ये असताना काही लोक असतात. अन्य लोक म्हणतात. प्रश्न घातलेले आहेत मला. म्हटलेलं आहे अरे तुमचं देव असं कसं आहे? विचित्र आहे का रे म्हणत आहे. सायकोबिको देव आहे का तुमचं देव तुम्हावर परत कष्ट आणतो मग परत तुमच्यावर प्रीती करतो. सायकोबिको देव आहे का? अरे एखादा तुमची आई तू चूक करत असताना तुला मारती परत प्रेमाने घेते का नाही? तसा आमचा देव आहे. जो आमचा देव शिक्षा देणारा देव नाही. आमचा देव प्रीती करणारा सुद्धा देव आहे. तेच तिसरा अध्यायामध्ये जाऊया आपण. 25 वचन वाचूया. 25 पासून. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास तो जीव त्याला शरण जातो. त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. काय प्रसन्न होतो? प्रसन्न म्हणजे काय? इंग्लिश मध्ये पाहिलं तर माय गॉड इज गुड. माय गॉड इज गुड. कारण का आपण कष्ट घेत असताना आपण मानवाच्या रूपामध्ये असताना किती जण कष्टावर काय करतात? होऊन जातात. काही लोक फरार होऊन जातात. काही लोक काय करतात? सुसाइड करून घेतात. काही लोक काय करतात? व्यसनामध्ये पडून जातात. असे भरपूर जण आहेत. आपल्याला कष्ट दुःख आलं पण कधी पण आपण एकच ठेवायचं व्ह्यू काय? माझा देव चांगला आहे. माझा देव एक दिवस चांगला करतोच. कारण का तो आपला परीक्षा बघत होता. कारण आपण चुकला म्हणून तो परीक्षामध्ये टाकण्यात आला. आपण चुकला नसला तर परीक्षामध्ये का टाकण्यात येतो? बरोबर आहे का नाही? आपण चुकलं म्हणून तर परीक्षामध्ये टाकण्यात आला. आपण चुकलं नसलं असतं तर परीक्षामध्ये टाकण्यात आलं नसतं. एक सेवक आहे त्याला कॅन्सर झालाय. कॅन्सर झाल्यावर मग त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशन केले. सगळे केले. ऑपरेशन झालं. म्हणजे 50-50% जगू पण शकतो मरू पण शकतो. आम्ही गॅरंटी. मग थोडा तासाने असं झालं. 10% दिले. आता 10% झाले. अर्धा तासात 1 तासात मरून जातो माणूस.
पण परत अचानकच झाले. काय म्हटले ते लोक, डॉक्टर लोक काय म्हटले, तुमचा माणूस आता जिवंत राहणार. कारण का, तर ते त्यांच्या घरचे मंडळीचे लोक सगळे विचारल्या, आम्ही तुमच्या सोबत नाहीये, आम्ही तुम्हाला धैर्य देण्यासाठी पण नव्हतं आम्ही तिथं, तुम्ही कसं काय सहन केलं, कसं काय तुम्ही जिवंत झाला, आम्हाला आश्चर्य वाटतं. तेव्हा ना या विलाप गीत मधलं पुस्तक मला उत्तर, देव मला वाचवतो, मी दुःख पण देतो. म्हणजे कळालं का, माय गॉड इज गुड. तो मला केवळ मला दुःख देण्यासाठी नव्हे तर तो मला चांगलं करण्यासाठी पण देव आहे. चांगलं करण्यासाठी सुद्धा मला देव आहे, तोच परमेश्वर आहे. आश्चर्य झाले सगळ्यांना. आपलं देव दुःख देण्यासाठी नाहीये, केवळ तर चांगल्या करण्यासाठी देव सुद्धा आहे. केवळ आपलं परीक्षा बघत असतो. ते परीक्षा बघत असताना ते परीक्षामध्ये पास होण्यासाठी आपण देवावर विश्वास ठेवायला पाहिजे, देवावर भार ठेवायला पाहिजे, देवावर भार ठेवायला पाहिजे. मग पुढे 31 वचन वाचलं तर, कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही, तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या करुणा करीतो. करुणा करीतो. आपले देव दुःख देण्यासाठी नव्हे तर करुणा सुद्धा देतो देव. आपण चूकच करत नाही तर दुःख का देतो देव? आपण चूक केलं तर दुःख देतो. मग आपण देवाच्या रीतीने परत चाललं तर देव परत काय करतो, आपल्याला करुणा करीतो, म्हणजे त्याच्या जवळ घेतो देव. असं समजू नका आपले देव फक्त काही लोक असं असतात, मलाच कष्ट देतो का, मलाच दुःख देतो का देव, एवढे जण आहेत त्यांना का देत नाही, त्यांना मलाच का देत आहे, मलाच का देत आहे, मी देवाला मानतच नाही असं म्हणणारे भरपूर जण आहेत. मी देवालाच मानत नाही, मी देव कसला देव, मलाच का कष्ट देतो, मलाच का दुःख देतो असं म्हणणारे भरपूर जण आहेत. पण त्यांना माहित नाही, तू असं म्हणलं तर देव तुला अजून दुःख देतो, अजून कष्ट देतो, अजून मी तुलाच निर्माण केलो, मीच तुला तुझे जीव बनवलो, मी तुझा आत्मा बनवलो, मी सगळं बनवलं, तुझे हृदय बनवलं, मी तुझे डोळे बनवलं, सगळं मी बनवलं, आणि देवच नाही म्हणतो, मी देवालाच मानत नाही म्हणलं तर देव काय करतो, तेव्हा देतो ना कष्ट, दुःख त्याला देतो ना. मग त्यावेळेस सैतान काय करतो, कॅचअप करतो, तेव्हाच त्याला तो देवाविरुद्ध बोलत असेल तेव्हाच सैतान त्याला कॅचअप करतो. कॅचअप करून त्याला काय करतो, त्याच्या माइंड मध्ये फिरवतो, सुसाइड करून घेतो, काहीतरी काय व्यसनामध्ये पडतो, काहीतरी काय कशामध्ये पडतो, पडून जाऊन नाश होतो, नरकात पडतो. देवाचं चूक आहे काय जात, देव चूक नाही, तुला करुणा देण्यासाठी पण तयार आहे, पण देवावर विश्वास ठेवतच नाहीये, धीरच धरत नाहीये, तू धीर धरायला पाहिजे. तू